अशा पद्धतीची स्थिती आल्यानंतर आता सर्वसामान्यांनी करायचं तरी काय, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। आता आपण सोलापूरला जाऊया, तिथून आपले प्रतिनिधी रवी ढोबळे सध्या आपल्या सोबत आहे। रवी, आता आपण जळगावकरांच्या, बुलढाण्यातल्या आणि अनेक भागांमधल्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या असतील माझ्या माहितीप्रमाणे, तर आपण आता सध्याची परिस्थिती काय सोलापूरमध्ये? कारण सोलापूरमध्ये नागरिकांच्या सुद्धा काही आपण दिवसापूर्वी जर प्रतिक्रिया बघितल्या असेल तर अतिशय संतापजनक प्रतिक्रिया होत्या। आता एकंदरीत जर पेट्रोल वाढीचे जर परिणाम दिसतील तर नागरिक असं म्हणतात की आमच्यावरती याचा काही परिणाम झालेला नाहीये। सोलापूरकरांचं सुद्धा तेच म्हणणं आहे का? निश्चितच सिद्धेश, सोलापूरमध्ये सध्या 7 दिवस पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे आणि आज तिसऱ्यांदा वाढ झाल्यामुळे जे आहे ते नागरिकांच्या प्रतिक्रिया जे संतप्त येताना चित्र पाहायला मिळते। मी सध्या सोलापुरातील पेट्रोल पंपावर आपण जाणून घेऊया, काय सांगाल, तिसऱ्यांदा पेट्रोल दरवाढ झालेली आहे? काय नाही, आम्ही बऱ्याच वाढलंय? काय वाटत आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या, काय सांगायला पेट्रोल आणि डिझेल मध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली? हे खरं तर सर आठवड्यात 3 वेळा वाढ झालेली आहे आणि पेट्रोलचा दर जर आपण बघायला गेलो तर 104 रुपये होता, आज तो दर 104 वरून 109 रुपये झालेला आहे। पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेलचा भाव वाढत आहे, गॅसचे भाव वाढत आहेत, आर्थिक मंदीची लाट आहे, आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे। असं असताना आपल्या भारताचे पंतप्रधान जे आहेत ते भारतात राहायचं करून ते आउट ऑफ कंट्री आहेत। मला एकच या ठिकाणी वाटतं की हे सर्व भाव वाढत असताना अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान महाराष्ट्रात असणं, भारतात असणं आज काळाची गरज आहे। ही जर व्यवस्था अशी ढासळत राहिली आहे तर येणाऱ्या काळात आपल्याला लॉकडाऊनची परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल। छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत हे आज धंदा कसा चालवायचा या पेचात आहेत। आपण माझ्याच 2 गाड्या आहेत, एक डिलक्स गाडी आहे, दुसरी जी आहे ती ई व्हेकल आहे। मी आज ई व्हेकलचा वापर करतोय कारण मला पेट्रोल परवडत नाही आहे। निश्चितच सिद्धेश, आपण पाहू शकतो नागरिकांचे जे आहे ते संतप्त प्रतिक्रिया आहेत। पंतप्रधानांनी जे आहे ते भारतात राहिलं पाहिजे, मात्र ते परदेश दौरा करतायत। सर्वसामान्यांच्या खिशाला कुठेतरी कात्री बसल्याचं चित्र खरं रवी, त्यामुळे पाहायला मिळतंय। एकंदरीत सर्वसामान्यांच्या खिशाला कुठेतरी कात्री बसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अतिशय संतापजनक प्रतिक्रिया सुद्धा आता काही नागरिकांच्या येत आहेत। मी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा आभार मानेन। संभाजीनगरहून विजय शिडे आपल्या सोबत होता, प्रफुल्ल खंदारे, रवी ढोबळे आणि जुगल पाटील सुद्धा आपल्या सोबत होते। आपल्या सर्वांचे धन्यवाद। आपण सुद्धा वार्तांकन करताना या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहाल अशी अपेक्षा आहे।